एक मोठी आणि अत्यंत दुर्दैवी बातमी जालन्यातून हाती येते। जालन्यात एका पत्रकाराने आपल्या राहत्या घरीच आपली जीवनयात्रा संपवली आहे। आजारपण व आर्थिक विवंचनेतून या पत्रकाराने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती हाती येते। सतत हसतमुख असणाऱ्या एका पत्रकाराने आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। एका मित्राच्या दुनियेतील दिलदार व सतत हसतमुख असणाऱ्या एका पत्रकाराने आजारपण व आर्थिक विवंचनेतून आपल्या राहत्या घरीच जीवन संपवल्याची घटना आज 19 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे। विष्णू श्रीरंग भापकर असं त्यांचं नाव आहे। अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील पत्रकार विष्णू भापकर यांनी आजारपण व काही बँकांचे कर्ज डोक्यावर असल्यामुळे आज दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। घटनास्थळी गोंदी पोलीस दाखल होऊन पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सुखापुरी येथे हलवण्यात आले होते। तेथे डॉक्टर शीतल शिंगारे यांनी शवविच्छेदन केले। भापकर यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे। दरम्यान या सतत हसतमुख व दिलदार असणाऱ्या पत्रकाराने असं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे जालना जिल्ह्यासह अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवातून हळहळ व्यक्त होत आहे।